बिग बॉस मराठी सीझन 4 चे कंटेस्टंट आणि फायनलिस्ट किरण माने यांनी तन्वी कोलतेला एक्सपोज करून टाकलंय. तन्वी कोलतेवरती त्यांनी अगदी कडव्या शब्दात टीका केलेली आहे. नक्की काय झालंय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर गेल्या 2-3 आठवड्यापासून बघतोय की तन्वी कोलतेचा एक वेगळंच रूप महाराष्ट्रासमोर आलंय. बिग बॉसच्या घरात तन्वी कोलते खूपच जास्त निगेटिव्ह झाली आहे आणि विशेष करून विशाल आणि अनुषेच्या बाबतीत तन्वीचं जे वागणं चाललंय ते लोकांना आवडत नाहीये आणि हेच वागणं किरण माने यांना सुद्धा आवडलेलं नाहीये. किरण मानेंनी काय केलंय, इंस्टाग्रामवरती एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी ज्यावेळेस ते फायनलला सिलेक्ट झाले त्या टास्कचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे खाली कॅप्शनमध्ये की ज्यावेळेस मी फायनलमध्ये सिलेक्ट झालो त्यावेळेस माझी प्रतिस्पर्धी अपूर्वा नेंबळेकर हिचा आणि माझा खूप जास्त वाद होता. अगदी 98 दिवस आम्ही एकमेकाच्या विरोधात गेम खेळत होतो. पण ज्यावेळेस मी फायनलमध्ये गेलो हे कळल्यानंतर अपूर्वा नेंबळेकर यांनी ॲप्रिशिएट केलं होतं. त्यांनी टाळ्या वाजवून मला मिठी मारून ॲप्रिशिएट केलं. म्हणजेच काय, प्रतिस्पर्ध्याच्या गेमचं तिने कौतुक केलं होतं. पण तन्वी कोलते ज्या पद्धतीने वागत आहे, ज्या पद्धतीने विशाल आणि अनुषेचा राग करत आहे, हे शोभणारं नाहीये. म्हणजेच काय, तन्वी कोलतेला एक्सपोज करण्याचं काम किरण माने यांनी केलेलं आहे. खरं तर हा सीझन फ्लॉप होता, पण शेवटच्या काही दिवसात खूपच चर्चेचा विषय बनला या सीझनमध्ये की तन्वी कोलते कोणती खरी आहे? आत्ता जी वागते ते तन्वी कोलते खरी आहे का पहिली वागत होती ती तन्वी कोलते खरी आहे? आता किरण माने यांनी सुद्धा तन्वी कोलतेला एक्सपोज केलेला आहे. मला असं वाटतंय की तन्वीसाठी बिग बॉसची ट्रॉफी घेणं खूपच जास्त अवघड होत चाललेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की तन्वी कोलते या सीझनची ट्रॉफी जिंकेल का? आणि किरण माने यांनी जी टीका केली ती चूक आहे की बरोबर आहे? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.